असाच कौल लावायचा आणखी एक प्रकार दिली असायची. बाहेर माणसं आलेली दिसली की ती मांडी घालून निवांत बसलेली असायची, तोंडाला टेकून बसलेली असायची, बोलतो कपाळाला कुंकून हिरवीगार साडी, हिरव्या बांगड्या बिंगड्या अशी बाई. आणि ती आलं कोण गिराईक आलं आपल्याकडे देवाकडे ती लगेच ती काय करायची, माहिती आहे ना अंगात येते त्यावेळेला तसं केल्यानंतर मग माणसे यायची, नारळ लिंबू ती सामान केळं इकडून तिकडून काय काय आणलेलं ते सगळं ठेवायची, एकदा नाही दोनदा नमस्कार करायची, भंडार लावून यायची, समोर बसायची. आणि समोर बसल्यानंतर ती बाई काय करायची, ती बाई त्या आलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये काय करायची, वाटी तशी तिथं हलत असायची, ती काय करायची, आलेल्या या का दोघी तरी या उठून या कोण पण त्या दोघीच्या त्या देवीकडे गेल्यानंतर समजूया. आणि मग त्या दोघीच्याकडे गेल्यानंतर ती बाई त्या वाटीची हळद द्यायची की काय केली, तुम्ही हळद बांधून आली हळद आहे भंडारा, हळद किंवा आपण काय म्हणतो भंडारा, हळद किंवा भंडारा तिकडे त्या साईडला तू वाढतो तुम्ही दोघी जण हे हळद किंवा भंडारा केली न सांगता असं जरा तीर्थ करून आपण सगळ्यांना पटीत जर तीर्थ करा, हा सांडू नका, सांडू नका असं दाखवा. काय भंडारा नाही हळद नाही ठीक आहे, असं ठीक आहे. आता या दोघींना कौल लावायला गेल्यानंतर आपण समजूया. आणि आपण काय करणार आहे की ती बाई काय करायची, अशी हातात हळद घ्यायची आणि यांच्या डोक्यावरती पाणी शिंपडायचे, हात दूर जातात चांगलं जातात. आणि आता असंच करा, तुमचा प्रश्न मनात घ्या आणि असं करा. दाखवा का हात, हिच्या हातात हळदीचं कुंकू झालं आणि हिच्यातल्या हातातली हळदीची हळदच नाही. तिचं काम होणार आहे, तिचं काम होणार नाही. तिनं 5 मंगळवार उपवास करायला पाहिजे, येऊन निवेदन करायला पाहिजे, आणि हिनं तिचं काम होणार आहे म्हणून हिनं नाही. तसं खुश कसं काय, तिनं 500 रुपये दिले पाहिजे, पोटी भरली पाहिजे.